कल की बात पुरानी दौड़ गई के हवी कर गई कहानी हम हिंदुस्तानी छोड़ो कल की बात के हवी कर गई कहानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी देश बच्चे हम का हो चुके हैं नया दौर है नई उम्र और नई जवानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी। हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आहे प्रजासत्ताक दिन, तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आमच्या सोसायटीमध्ये आम्ही कसं सेलिब्रेट करतोय रिपब्लिक डे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सांगा। सरकारने यावर्षी एक नियम काढला आहे की 26 जानेवारी 1949 साली जे संविधान डिक्लेअर झालं, संविधानाची एक प्रत म्हणजे पहिलं पान हे वाचनासाठी आपल्याला सर्वांना बंधनकारक केलेलं आहे। सरकारचा तसा नियम यावर्षी त्यांनी जारी केलेला आहे। तर झेंडावंदनानंतर संविधानाचं पहिल्या पानाचं वाचन सतीश देसाई हे करतील। तुम्ही भारत मातेचं पूजन करून घ्या, फुलं वगैरे सर्व मागे फुलं बघा या पिशवीमध्ये फुलं पहिल्या स्तंभाचं आणि भारत मातेचं पूजन होत आहे। मी पण आणला झेंडा, पण म्हटलं खाली टाकून देईल म्हणून असं नको वाटतं आणायला। निहाल सावधान उभं राहा इथं असं। आपला आता ध्वजारोहण होत आहे, ध्वजवंदन होत आहे, कृपया सर्वांनी लक्ष द्या। बघ माव बघ वर्ष जय जय। आमच्या सोसायटीमध्ये ना दरवेळेस काहीतरी वेगळं असतं, म्हणजे काही वेळेस महिला जे सिनियर सिटीजन आहेत ते लोक ध्वजारोहण करतात, काही वेळेस जे सिनियर सिटीजन म्हणजे जेंट्स आहेत ते करतात। तर प्रत्येक वेळेस असं इक्वॅलिटी त्यांनी करतात आणि जे सोसायटीमधल्या ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा असं म्हणजे काय म्हणतात ना, एक प्रोत्साहन देतात ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी। आणि ते झाल्यानंतर नारळ वगैरे फोडलं, मग आम्ही राष्ट्रगीत वगैरे म्हटलं आणि राष्ट्रगीत म्हणत असताना मी रेकॉर्ड नाही केलं कारण आपण म्हणजे राष्ट्रगीत म्हणत असतो म्हणून। त्यानंतर पेढे वगैरे वाटण्याचा कार्यक्रम म्हणजे नारळ वगैरे फोडलं आणि मग सगळ्यांना पेढे वाटण्याचा कार्यक्रम चालू झाला। I am pleased to inform you that the Honorable Council of Maharashtra and Goa it has been decided that the preamble of the Constitution will तोडू का? श्रद्धा एक घेते का निहालसाठी? तुम्हीच द्या मग। हां काय सांगितलं पाहिजे।
मी इतकं सगळं पुढे डेकोरेशन करतो आणि ते दुसरं एक आपल्या सोसायटीमध्ये प्रश्न नाही, पण आपण भारतात राहतो आणि आजकाल जे प्रश्न चालू आहेत बाहेर त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. कारण बरंच पुढे गेलं की अगदी आज बोलून आहे तुम्ही अगदी कुत्री मांजरी मारल्यासारखी माणसं मारतायत. म्हणजे याच्यातनं आपल्याला सुरक्षितता किती आहे काय यासाठी आपण काहीतरी विचार करून आपण सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज ऐकावं इकडे ऍक्सिडेंट झाला, आज ऐकावं तिकडे ऍक्सिडेंट भराभर काय होते बाईक स्टँडवर बघितलं 2 जणांना आपली भरपूर की बात पुरानी दौर गई के हवी कर गई कहानी. हम हिंदुस्तानी छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे हम कर गई कहानी. हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी. आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं, क्या लेंगे उस बच्ची को जो छोड़ चुके हैं. सारे दिल से जाको जाए आज दोबारा, देश जगत से हम दाता हो चुके हैं. नया दौर है, नई उमंग है और नई जवानी. हम हिंदुस्तानी छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे हम नई कहानी. हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी. हमको कितने ठान रहे और बता दे, कितने ही अजंता हमको जता दे. अभी पलटता है गुप कितने गलियां होगा, कितने परत राहों से है आज तारे. नया दौर है, नई उमंग है और है नई जवानी. हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी नई दौर में लिखेंगे हम कर गई कहानी. हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी. मी याचा फ्लॅग बनवला होता, आता हा क्यूब सॉल्व होईल. छान म्हटलं निधीश. निधीश छान म्हटलं. यूट्यूबला बघा आता. आता हे सगळे एक झाले, त्यानंतर आता कॉर्नर्स. बघ दादा कसं करतोय बघ. आपणही असं करायचं छान छान. क्यूब आहे. नाही ना बाकी आहे ना. असं एक आपण संकल्प करूया आणि आजचा कार्यक्रम हा इथे संपन्न झाला आणि समाप्त झाला असं तयारी करतो. धन्यवाद. ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मग त्यानंतर सोसायटीच्या ज्या काही समस्या होत्या, ज्या काही अडचणी होत्या
त्या सगळ्यांनी एकत्र मिळून डिस्कशन करायचं ठरवलं आणि असं ग्रुप डिस्कशन इथे चालू होतं. तर ते काय चालू होतं मी ते तुम्हाला आता सांगणार नाही, कारण सोसायटीचे बरेचसे मॅटर असतात, सिक्युरिटी हे ते सगळं चालू होतं. ते सगळं डिस्कशन चालू होतं. त्यात आमच्या निहालचं वगैरे खेळणं चालू होतं, तुम्ही बघू शकता. आज मी निहालला ना असा हा पोलीसचा ड्रेस घातला होता. त्याच्या आजीने आणि पप्पांनी गावाकडून आणला होता तो, आणि किती दिवस झालं हे घालून त्याला म्हणजे घालायचं होतं मला. म्हणजे असं ठरवलं होतं. तर 26 जानेवारीला दुसरं काही करण्यापेक्षा, आणि आमचा लिटल सिंगम इतका छान धावत होता, एन्जॉय करत होता, खूप छान वाटत होतं त्याला. म्हणजे म्हणतात ना त्याला पोलीस असं तो करतो, त्याच्यामुळे आम्ही त्याला तो घेतला आणि तो पण इतका म्हणजे छान करत होता ना, मला खूप चांगलं वाटलं. तर असाच प्रकारे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये हे छान सेलिब्रेशन केलं. तुम्ही तुमच्या इथे कसं केलं मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. यांनी रांगोळी काढली आहे, व्हिडिओ काढते मी. प्रकारे आम्ही आमच्या इथला प्रजासत्ताक दिन सोसायटीमधला सेलिब्रेट केला. खूप छान वाटलं. दरवर्षीच सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन असो किंवा जसं की आपलं 15 ऑगस्ट असो, हे आम्ही सेलिब्रेट करत असतो. म्हणजे त्याच निमित्तानं सगळे सोसायटीतली लोक एकत्र येतात. सोसायटीतली काही समस्या असेल त्यावर त्यांना विचारविनय म्हणजे करता जमते, चर्चा करता जमतात. तर त्यासाठी सगळे जमलेले आणि त्यानिमित्ताने सगळं झालेलं. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब आत्तापर्यंत केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे मी. तोपर्यंत बाय बाय.